हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज घरात बरीच काही कामं काढली आहेत. ॲक्च्युली निघालेली आहेत. बरीचशी छोटी छोटी कामं आहेत आणि ती आज करायची आहेत. तर एक आमच्या दरवाजाची ही जी फ्रेम आहे ना, हिरवी, म्हणजे ती कडप्प्याची जी फ्रेम असते ना, तर ती अशी इतकी लूज झाली होती की कधी डोक्यात पडेल अशी भीती वाटत होती. तर आता आम्हालाही करता आलं असतं, पण ती पट्टी जी आहे ना साईडला जी ही लावतायत, तर ती अशी आतमध्ये जमिनीमध्ये फरशीमध्ये गेलेली आहे. तर म्हटलं काढताना उगाच तुटायला नको, उगाच एकाचं दोन होईल आणि हे जे करायला घेतलं आहे ते अजून लेंदी प्रोसेस होईल. परत नवीन कडप्पा आणा, बसवा, ते सगळं खूप मोठं काम होईल. मग म्हटलं एका माणसाला बोलवलेलं, जे कडिया लोक असतात ना त्यांना बोलवलेलं, म्हणजे ज्यांचं हे काम आहे. पण तो माणूस ना ऐनवेळी आलाच नाही. मग काय झालं, आमच्या इकडे जवळच एक इलेक्ट्रिशियन आहेत, हो इलेक्ट्रिशियन, तर त्यांना आम्ही बोलवलेलं आहे. ते सगळे ऑलराऊंडर आहेत, सगळी कामं करतात. त्यामुळे मग हे कामसुद्धा त्यांनाच दिलं आहे. त्यांना विचारलं तुम्ही कराल का, तर हो म्हणाले. तर आता तेच कामसुद्धा करून घेतलं आहे. परत आपला फ्लश टँक असतो ना वॉशरूममधला, तर त्याचा फुटवॉल म्हणजे खराब झालेला, तुटलेला, तर तो सुद्धा बसवायचा आहे. हे जी खिडकी आहे ना त्याचं लॉक निघालेलं आहे, तर ते सुद्धा नवीन आणलं आहे, ते बसवायचं आहे. हे नवीन लॉक आणून ठेवले, त्याचं पण फिटिंग करून घेणार. अशी छोटी छोटी बरीच कामं आहेत. वॉशबेसिनचा नळ आहे तो दुरुस्त करायचा आहे, त्याच्यातून अगदी थेंब थेंब पाणी जातं आहे. तर म्हटलं एकदम सगळी कामं करून घेऊया. आणि इम्पॉर्टंट काम म्हणजे मला एक आर्च बनवायची आहे. तर त्यासाठी ह्या पट्ट्या मी मला वाटतं 2-1 महिन्यापूर्वी आणून ठेवलेल्या होत्या आणि त्या आता ती आर्च मी बनवून घेते. तर ही आर्च हॉलमध्ये जिथे कृष्ण ठेवलेला असतो ना, ह्या भिंतीला करून घ्यायची आहे. तर अशा सरळ पट्ट्या येणार. आणि मला आर्चसाठी जे काय मटेरियल हवं होतं ना ते काय मला मिळालं नाही. तर मग म्हटलं असे कॉर्नर पीस मिळाले, तर म्हटलं हेच लावूया. तर असे कॉर्नर पीस मी आर्चसारखं थोडंसं शेप दिसेल असं करून घेणार आहे, कारण का अगदी राऊंड आर्च मला बनवण्यासाठी काहीच मटेरियल मिळालं नाही. मग आता हेच बसवून घेते. आता ते माप घेऊन व्यवस्थित मापात पट्ट्या साईडच्या कट करतायत. तर आता आमचा झालेला आहे टी ब्रेक. तर सकाळपासून ही सगळी छोटी छोटी कामं चालू आहेत आणि आता आम्ही जरा चहा घेतो आहे. संध्याकाळ झाली आहे, कारण का हळूहळू एक एक कामं करता करता संध्याकाळ झाली आहे. तर आता म्हटलं चहा घेऊया आणि परत कामाला लागूया. तर आता हे आर्चचं काम चालू झालेलं आहे परत. आणि आता इथे ह्या भिंतीवर अशी मस्तपैकी आर्च बनवून घेणार आहे. तर असं डोक्यात काही ना काहीतरी येत असतं. तर म्हटलं कधीपासून माझ्या डोक्यात विचार चालू होता, आज त्याला योग आलाय. म्हटलं बाकीची कामं आहेत त्याच्यासोबत. हे कमानीचं काम झालेलं आहे. आता हे ना, हे सगळं इकडे होतं ना, मला असं इथे अरेंज करायचं म्हणते, म्हणजे मध्ये कृष्ण येईल आणि साईडला. तर बघते, असं खूप भरल्यासारखं तर नाही वाटत आहे ना, सगळं बघायला लागेल मला. नीट व्यवस्थित कृष्णाला ठेवून मगच मेजरमेंट घेऊन मग हे फिक्स करेन, कारण का मला इथे ना वॉलपेपर पण लावायचा आहे. आता बघते तो वॉलपेपर पण मी 3-4 सिलेक्ट करून ठेवलेले आहेत. त्याच्यापैकी एक कुठला तरी छान दिसेल असा सिलेक्ट करायला लागेल. ॲक्च्युली मला पिचवाईवाला घ्यायचा होता, म्हणजे बनवून घ्यायचा होता पिचवाई वर्कवाला असा छानसा वॉलपेपर, पण तो खूप महागाई पडतोय बनवून घेतल्यावर. आणि शिवाय खूप जास्त भरलेलं डिझाईन वाटेल. ऑलरेडी माझी ही वॉल खूप भरलेली आहे ना, आणि मग ही वॉल भरलेली असताना परत ही पण मी जास्त भरून टाकेन तर कशी वाटेल माहिती नाही. त्यामुळे बघते एखादा सटल कलरचं असं काहीतरी असं चूज करते त्याच्यामध्ये लावण्यासाठी. आता माझा अवतार म्हणाल तर असा झालेला आहे ना, कारण का सकाळपासून ही सगळी कामं चालू आहेत आमची. कारण का अजून फ्लश टँकचं वगैरे काम पण करायचं आहे. ते खिडकीचं झालं. खिडकीचं पण मला वाटतं पूर्ण स्लायडिंग आता आम्हाला एक दिवस काढावी लागणार आहे, कारण का त्याच्यातला ना बेरिंगच गेलेले आहेत. त्यामुळे ते करायला लागणार आहे. हे सध्या मी इथे लावलंय. तर कसं वाटतंय मला तुम्ही कमेंट करून सांगा. माझा अवतार बिलकुल बघू नका, कारण का खूप जास्त अवतार झालेला आहे. तर हे असं लावलेलं आहे सध्या तरी. असं तिकडे खिळा होता ऑलरेडी आहे तिथेच लावून टाकलंय. आता ह्याच्यात वॉलपेपर येईल आणि वर बघू एखादी लाईट वगैरे अशी एलईडी लाईट अशी स्टिक करेन, म्हणजे रिचार्जेबल वगैरे, कारण का तिथे परत वायर कनेक्शन वगैरे काही नाहीये ना, आणि मग वायरचं खराब दिसेल. तर मी एलईडी लाईटच असा एखादा लावण्याचा प्रयत्न करते.
म्हणजे मग इथे मी जेव्हा पूजा वगैरे मांडते ना, किंवा कृष्ण सुद्धा असतो ना एरवी, तर असं छान लाईट येईल त्याच्यावर. म्हणजे कधी असं संध्याकाळी लावलं लाईट तर छान वाटेल. तर म्हणून तिकडे एक लाईट बसवण्याचा विचार आहे. आता बघू कसं काय होत आहे ते. तर इथे माझी मस्त अशी दही कढी बनतीये, झाली म्हणजे ऑलमोस्ट. एक उकळी आलेली आहे तिला. अशी मस्त अशी कढी बनवली आहे बघा. आणि इथे बनतो आहे पुलाव. बस मस्त व्हेजिटेबल पुलाव बनवलेला आहे आणि दही कढी. असं मस्त ग्रेट कॉम्बिनेशन आहे हे दोघींचं. मला खूप जास्त आवडतं. आता ह्याला जरा वाफेवर असाच ठेवून देणार आहे. गॅस बंद केला आहे. कढीसुद्धा ऑलमोस्ट झाली आहे. तर आता आम्ही जेवून घेतो, कारण का झालेली आहे रात्र. तर आता तर हे असं सगळं लावून झालेलं आहे माझं. हे असं दिसतंय. ह्या पट्ट्या ज्या मला लावायच्या होत्या त्या मी लावून घेतलेल्या आहेत. आणि आता आलेलं आहे माझं पोस्टर. हे पोस्टर मी ॲमेझॉनवरून मागवलेलं, तर मी नंतर काढेन तेव्हा तुम्हाला दाखवेनच. ॲक्च्युली ऑलरेडी ओपन करून मी बघितलं परफेक्ट आलं की नाही, व्यवस्थित आलं आहे की नाही ते बघून घेतलं. तर खूप सुंदर पोस्टर आलेलं आहे, खूपच छान आहे. आणि आता काय झालं आहे ना प्रॉब्लेम, की आता ह्या पट्ट्यांमध्ये ते पोस्टर मला वाटलेलं की मी असं कट करीन, कारण का थोडंसं मोठं होतं. थोडंसं मोठं आहे, एवढं जाईल ह्याच्या दोन्ही साईडनी, असं एवढं जाईल इतकं पोस्टर आहे. मला ह्याच्या आतलं पाहिजे होतं, पण मी विचार केलेला की मी ते कट करीन कैचीने आणि मग त्याच्यामध्ये फिक्स करीन. पण पोस्टर इतकं जास्त सुंदर आहे की मला ते आता बिलकुल कट करावं असं वाटत नाही. आणि मला जी आर्च हवी होती ना, ती आर्च त्या पोस्टरमध्ये आहे. त्यामुळे मी आता ह्या पट्ट्याच काढून टाकणार आहे. यांना मी नंतर कुठेतरी दुसरीकडे यूज करीन. मे बी ही शोकेस वॉल आहे ना, तिथे मी यूज करीन TV वॉलला. तर मी आता ह्या तर सध्या आम्ही काढून घेतो आहे, त्यामुळे हे आता हे सगळं मोकळं करून घेते, ह्या पट्ट्या काढून घेते आणि मग हे जे पोस्टर मी आणलं आहे ते इथे फिक्स करणार आहे. तर आता झाल्यानंतर तुम्हाला दाखवीनच कसं छान होतं आहे ते. तर आता हे सगळं इकडचं मी काढून घेतलं आहे. त्या पट्ट्या वगैरे जे काय आर्चेस वगैरे होते ना, ते सगळ्या काढून घेतल्या आहेत. तर ॲक्च्युली काय झालं ना, म्हणजे माझ्या डोक्यात काय वेगळंच होतं. मला फक्त अशी मस्त आर्च बनवायची होती आणि हे नंतर त्याच्या आतमध्ये म्हटलं असं ब्रिक वॉल करूया किंवा काहीतरी मी स्वतःच असं POPने काहीतरी करेन असं मला वाटलं होतं. पण नंतर काय झालं, ॲमेझॉनवर बघता बघता मला हे पोस्टर दिसलं आणि मग हे पोस्टर मागवलं. तर काय झालं, काल ह्या पट्ट्या लावून घेतलेल्या आणि पोस्टर आलं आज. त्यामुळे काय झालं, हे सगळ्या म्हणजे अशा मॅच नाही झाल्या गोष्टी. आधी ती आर्च करायचा विचार केला, नंतर मग हा पोस्टर लावण्याचा विचार केला, मग शोधत राहिले ॲमेझॉनवर आणि मग हे इतकं छान मिळालं पोस्टर. तर मला वाटलं ठीक आहे चला आपण साईडचं हे थोडं मोठं होतं, कारण का मेजरमेंट्स घेऊनच मी नंतर पोस्टर मागवलेलं. तर त्याच्या आतलं तर पोस्टर मला मिळतच नव्हतं. थोडंसं ह्याच्यात बाहेर जाईल इतकं पोस्टर होतं. मी म्हटलं ते कैचीने जरा कट करीन आणि मग त्याच्यात बसवीन. पण दिस पोस्टर इज you know itself is an art piece. तर आय डोंट वॉन्ट टू कट इट फ्रॉम एनीवेअर. मला बिलकुल कट करायचं नाही आहे. त्यामुळे मग आणि मला जी परफेक्ट जी आर्च हवी होती ना, ती ह्या पोस्टरमध्ये आहे. तर म्हटलं ठीक आहे, कधी कधी गोष्टी अशा होतात, मिसमॅच होतात. तर म्हटलं आता ते उगाच जबरदस्तीने त्याच्यात बसवण्यापेक्षा मी ते पट्ट्याच काढून टाकते आणि हे पोस्टर लावते. आणि हे पोस्टर लावल्यावर तुम्हाला कळेल मी का पट्ट्या काढण्याचा डिसिजन घेतला. आणि हे पोस्टर लावल्यानंतर तो कळेल तुम्हाला. खूप सुंदर पोस्टर आहे. तर असं डायवासरू आहे त्याच्यावर. आता हे असं रोल होत आहे त्यामुळे तुम्हाला कळणार नाही, पण एकंदर तुम्हाला आयडिया येईल. तर पोस्टर खरंच क्वालिटी इतकी छान आहे ना या पोस्टरची. मला ॲमेझॉनवर 2000ला पडलं हे, म्हणजे पूर्ण डिलिव्हरी चार्ज वगैरे सगळं मिळून 2000ला हे पोस्टर आलं आहे. तर म्हटलं चला आता हे फक्त पोस्टर लावते, कारण का या पोस्टरमध्येच मला जशी आर्च हवी होती ना तशी आर्च ह्या पोस्टरमध्ये प्रिंटेडच आहे. तर ते छान दिसेल. आता हे थोडंसं भिंत खराब झाली त्या पट्ट्या काढताना, पण ठीक आहे मी थोडंसं टचअप करीन. मला वाटतं उरलेला कलर आहे माझ्याकडे, कारण का हा कलर पण लॉकडाऊनच्या वेळेस मी स्वतःच मारला होता भिंतींना आणि तेव्हाचा उरलेला बहुतेक आहे. समजा असेल मला सापडला तर तोच लावीन, किंवा मग काहीतरी असं पोस्टर कलरमध्ये मला मॅचिंग कलर करून मला मारावं लागेल. पण ठीक आहे, आता सध्या मी पहिले पोस्टर लावून घेते आणि मग जेवढा पॅच दिसतोय ना तेवढ्याला मी थोडंसं रिपेंट करून टाकेन. तर आता मी पोस्टर लावते आणि तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते.
खूप छान होणार आहे. मला आता खूप आता एक्साइटेड आहे मी हे पोस्टरसाठी. चला तर मग हर्षद हेल्प मी. चला. कळलं ना आपल्याला कसं करावं लागेल. पहिले आपण खालून चिकटून घेऊया आणि मग वर असं स्टिकर काढत काढत आपण वर घेऊया. तर हा स्टिकर वॉलपेपर आहे हा, म्हणजे तुम्हाला दुसरं काही असं अडेसिव्ह लावण्याची गरज नाही. स्टिकर वॉलपेपर आहे त्यामुळे व्यवस्थित चिकटत जाणार आहे. जसं मी डोअर्स वगैरे मागे तुम्हाला दाखवलेलं डोअर्सला वगैरे लावलेलं ना, पण हा खूप थिक आणि चांगल्या क्वालिटीचा वॉलपेपर आहे. आता लावायला घेऊया. आता ही खालून मी पहिले काढून घेते असं आणि मग असं एक साईड पहिले काढून घेते असं. आमच्या बिल्डिंगच्या भोवती ना भरपूर झाडं वगैरे आहेत त्यामुळे पक्ष्यांचा आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला. खूप चिवचिवाट चालू असतो सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत चिवचिवाट चालू असतो पक्ष्यांचा. आणि चिमण्या, कावळे ह्यांच्यासोबतच भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे सुद्धा पक्षी आम्हाला पाहायला मिळतात. इवन खारुतायासुद्धा भरपूर आहेत आमच्या इथे. तर अशी झाडं वगैरे असली, हिरवळ असली का पक्षी येतात, प्राणी येतात, बरं वाटतं. पक्ष्यांचा किलबिलाट सकाळ सकाळी ऐकायला मिळतो ना, खूप बरं वाटतं. चला तर आता मी मस्त व्यवस्थित मेजरमेंट वगैरे घेऊन मार्किंग करून घेतलं आहे आणि आता हे पोस्टर आम्ही चिकटवून घेतो आहे. पण ह्या पोस्टरची क्वालिटी इतकी छान होती ना, इतकी मस्त, त्यामुळे चिकटवताना आम्हाला जराही प्रॉब्लेम झाला नाही. जरा एकही सुरकुती वगैरे अशी मध्ये बबल वगैरे हा प्रॉब्लेम आम्हाला वॉलपेपर चिकटवताना झाला नाही, कारण का पेपरची क्वालिटी खूप जास्त छान आहे. सुंदर दिसतंय, खूप छान दिसतंय. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर हे बघा किती छान दिसतंय, खूप सुंदर दिसतंय आणि इतकं फटाफट लागलंय ना. अक्षरशः आम्ही 5 मिनिटात लावलं ना. हर्षद अक्षरशः 5 मिनिटात लावलं ना. सुंदरच झालं, काहीच त्रास नाही झाला, एकदम फटाफट लागलं. मेन म्हणजे त्याची पेपरची क्वालिटी इतकी छान आहे ना की ते त्याला म्हणजे मध्ये बिलकुल सुरकुत्या वगैरे काहीच येत नाहीये ना. हां, फक्त आपलं तो पेंट मध्ये मध्ये निघाला ना, त्यामुळे थोडंसं जरा ते थोडंसं जिथे पेंट निघालं ना तिथे जरा अनइव्हन दिसतंय. पण तरी ते डार्क कलरमध्ये आलंय ना त्यामुळे दिसत नाहीये. जसं की हे इकडे आलंय थोडंसं, हां, तर इथे खाली पेंट गेलेला आहे ना त्यामुळे तो तसं दिसलं. ॲक्च्युली ते भरायला पाहिजे होतं पण आता ते एवढा पेशन्स नाही आहे आमच्याकडे. पण आर्च हे बघा, मी बोलत होती ना आर्च इतकी छान आहे. आता हे जे राहिलं आहे ना ते मला रिपेंट करावं लागेल जरा, तर मग छान दिसेल. पण पोस्टर खरंच A1 क्लास आलं, एकदम छान आलं. थँक्यू ॲमेझॉन. खरंच म्हणजे काय आर्ट पीसच आहे हा. एकदम खूप छान पेंट आहे, पोस्टर आहे, मस्तच आहे. आणि हे असं पिचवाई आर्ट म्हणतात त्याला, तर पिचवाई आर्टमधलं हे पेंटिंग आहे. तसं मस्त हँड पेंटेड वाटतंय ना ते, पण आहे ते प्रिंटेड आहे पण ते हँड पेंटेड वाटतंय, इतकं छान. तर जसं मला हवं होतं तसं वाटतंय आणि छान आमच्या कलरला पण असं मॅच होतंय ना, हे आपल्या घराला असं छान वाटतंय. आणि कृष्णासोबत गाय वासरू छानच दिसणार आहे, खूप छान दिसतंय. पाहिजेच ना, तिथे गाय पाहिजे, गाय पाहिजे. तसंही ऑलरेडी आहे ना आपल्याकडे गाय वासरू म्हणून ती मूर्ती ठेवलेली असते ही गाय वासरूची. आणि हा आमचा कृष्ण. तर किती लाड करायचे ना ह्याचे, मी काय ना काय करतच असते, चालूच असतं याच्यासाठी. हो ना, मी 6वीत घेतलेला कृष्ण आहे हा. 6वीत असताना मी ही मूर्ती घेतलेली कृष्णाची, अजून जशीच्या तशी आहे. म्हणजे भरपूर पेंट करून झाले, त्याला भरपूर वेळा पेंट केलेलं आहे. माझ्या पप्पांनी सुद्धा किती वेळा पेंट केलं असेल, त्याला खड्यांनी मस्त सजवलं असेल, किती काय काय केलेलं. मग ते खडे खराब झाल्यानंतर वेगळं काय काय. आता हे पण मी केलेलं 4-5 वर्षापूर्वी, हे मी सगळं केलेलं दागिने. आता हे पण खराब झालेत, मला दुसरे दागिने चेंज करायला लागतील याचे.
छान झालंय. जसं माझ्या कल्पनेत होतं ना त्याहीपेक्षा सुंदर झालंय ऍक्च्युली. म्हणजे मी जर अशी लाकडी आर्च वगैरे बनवायला गेली असती ना तर खूप जास्त महाग पडली असती मला. लाकडाच्या वस्तू महागच आहेत आणि त्यातून कार्विंग वगैरे म्हटलं तर. आणि मला जशी आर्च म्हणतात ना हवी होती तशी आर्च मला मिळाली. त्यामुळे खूप चांगला डिसिजन घेतला मी की मी ते काढून टाकलं पट्ट्या आणि हेच ठेवलं. ते खूप छान डिसिजन घेतला नाही. मस्त झालं. एकदम हे सगळं डेकोरेट सुंदर. करून तिथे इकडचं सुंदर ना. खरंच सुंदर. आणि असं आतून बेडरूम मधून येताना पण खूप छान दिसतंय ना. असं एक अशी मस्त अशी विंडो तयार झाली इकडे. एक अशी छान ना हो. सिनेरी वाली विंडो तयार झाली. Window. खूप छान वाटतंय. सकाळ सकाळ दर्शन हा सकाळ सकाळ आपल्याला चला. बेडरूम मधून असं येताना हेच दर्शन होणार आहे. कृष्णाचं आणि गाईचं हो. पाडसाचं दर्शन. कृष्णाचं तर होतच होतं आपल्याला इतकी वर्ष. पण आता हे जे पोस्टर आहे त्याची जी मजा आली आहे ना मस्त वाटतं. म्हणजे मी तर एकदम सॅटिस्फाईड आहे. खुश आहे एकदम. म्हणजे जसं पाहिजे होतं तसं मिळालं. खूप छान वाटतंय. मनाला आनंद. हा छान वाटतंय. तर अशा प्रकारे आमच्या घरातला सेल्फी पॉइंट रेडी झालेला आहे. तर मस्त झालेला आहे. सेल्फी छान. पॉइंट झाला. हो, सेल्फी सीमा. पॉइंट. त्याला मी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ह्याच्याने असं डेकोरेट करतच असते. असं खूप काही वेगळं आता मी डोक्यात काय असं आलं ना तर मग ते केल्याशिवाय राहत नाही. तर त्या दिवशी असंच टीव्ही बघता बघता मी ना ऍक्च्युली जया बच्चन त्याचा एक इंटरव्ह्यू बघत होते आणि तिच्या मागे असं ही आर्च अशी बनवलेली होती आणि आतमध्ये असं ब्रिक वॉल केलेली होती. तर ती आर्च अशी माझ्या डोक्यात इतकी बसली ना असं मला पाहिजे आर्चचं करायचंय. तर म्हटलं कुठे करूया तर असं इथे कृष्णाच्या इकडे छान दिसेल. तर तेव्हापासून ते डोक्यात होतं. विचार करते 2-3 महिने झाले मला वाटतं मी विचारच करते. एक मटेरियल आणून ठेवलं. ते पट्टे आणून किती दिवस झाले ना बरेच महिना 2-3 झाला. महिने होऊन गेले. तेच महिना नाही जास्त झाले असतील मला वाटतं. 2-3 महिने झाले त्याला. 2-1 महिने झाले त्याला आणून. आणि तेव्हापासून विचार करते काय करू आतमध्ये काय डिझाईन मला परफेक्ट असं मिळत नव्हतं. आणि आता रिसेंटली अमेझॉनवर बघता म्हणजे ही आर्च वगैरे ऍक्च्युली लावून झाल्यानंतर मी तेव्हा सुद्धा मी सर्च करते. मला चांगला वॉलपेपर पाहिजे होता. तर चांगलं असं काही डिझाईन मला भेटतच नव्हतं. असं एकदम सटल कलर मध्ये हवं होतं. मग नंतर ही जी आर्च मी बघितली ना ती इतकी जास्त आवडली आणि मग ह्या आर्चला ह्या पोस्टरला मी त्याच्यात फिट करणार होती. पण म्हटलं खूप छान आहे म्हणून मग तर चांगला डिसिजन घेतला की मी ते काढून टाकलं. तर आता हे असं दिसतंय. तर छान दिसतंय. आणि आज सेल्फी पॉइंट झालाय. व्हॅलेंटाईन डे आहे. येस. कृष्ण हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि त्याच दिवशी आज हे पोस्टर लावलेलं आहे. हे पोस्टर लावलेलं लावलेलं आहे. आम्ही. तर हे मला व्हॅलेंटाईन गिफ्ट झालं का तुझ्याकडून? हो, माझ्याकडनं व्हॅलेंटाईन गिफ्ट तुला. माझं मीच घेतलंय. माझं मीच मागवलंय सगळं. तुझ्याकडून घ्यायचं बाकी आहे आता ते संध्याकाळी. हा ठीक आहे चालेल. चला तर मग कसं वाटलं आमचा हा सेल्फी कॉर्नर. तर आणि हा ब्लॉग कसा वाटला माझा हा प्रयत्न कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा आजचा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.